राज, मेरे इतने करीब मत आओ, मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी। काय? तुम बर्बाद होना चाहते हो? फिर ठीक है, हम दोनों मिलके बर्बाद हो जाएंगे। लाली बहनी, एक मिनिट हा। लाली बहनी, सॉरी सॉरी म्हणते मी। नाही, मला माहित आहे माझ्यामुळं तुम्हाला लय त्रास होतोय। मी या घरात राहते, त्यात काम पण काहीच कराना। मी केव्हा जाणार आहे, कधी जाणार आहे काहीच तुम्हाला माहित नाही म्हटल्यावर तुम्हाला लय राग येत असेल ना माझा। नाही, मला माहित आहे ना, असं अचानक कोणी अनोळखी व्यक्ती घरात आलं आणि जास्त दिवस राहिलं तर घरच्यांना रागच येतो ना। तुला पण आला असेल, पण मी काय करू, मुद्दाम नाही आली इथं। मेरी मजबूरी थी इसलिए आ गई। मेरे सपने बड़े बड़े थे ना, हीरोइन बनना है मुझे, पण माझ्या घरच्यांना माझ्या सपन्याची कदरच नाही। पळून जाण्याशिवाय काय ऑप्शनच नव्हता माझ्याकडं। पण एक सांगू का लाली वहिनी, तुम्ही या सगळ्यांमध्ये ना लय प्रेमळ आणि समजूतदार वाटतात बघा। आणि खरं सांगायचं तर माझी ना अशी कोणती मैत्रीणच नाही जवळची जिला मी माझ्या मनातल्या भावना सांगल, माझं मन मोकळं करीन। पण जसं तुम्हाला बघितलंय ना, तेव्हापासून असं वाटतंय ती मैत्रीण आता तुम्हीच होणार आहेत। तुम्ही व्हाल ना माझी मैत्रीण। माधुरी, मला खरंच एका मैत्रिणीची गरज होती ग, पण ती एवढ्या लवकर, ते पण तुझ्या रूपात मला मिळेल असं काही वाटलं नव्हतं। तू किती हळव आहेस रे, निर्मळ मनाचं आहेस, कसला भारी आहेस तू। नाही करायचंय मला मैत्री, काय आहे ना, मी जरा मैत्रीच्या बाबतीत कमनशिबीच आहे। माझ्याशी मैत्री करणाऱ्या मैत्रिणी माझ्याच पाठीत नंतर खंजीर खूप असतात, असा लय वाईट अनुभव आहे मला। अगं पण मी नाही तशी, डिंपल दोस्तीत मस्ती कधीच करत नाही आणि ते काही खंजीर विंजीर हे असलं आपल्याकडे काय नसते। पण हा, जर तुमच्यावर कोणी खंजीर खुपसायला येईल ना तर त्याआधी ते खंजीर माझ्यावर घेईल म्या। खरंच, आपल्या होणाऱ्या मैत्रीची शपथ। मग करताय ना मैत्री? अशी फिक्स ना? झाली मैत्री? मला माफ केलं ना? हा केलं, काम आहेत करते।